अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा 2 ऑक्टोबर बुधवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की आज सर्व पितृ अमावस्या आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळपासून पितरांच्या नावाने घास घातला असेल, पितरांच्या नावाने श्राद्ध घातलं असेल, पितरांच्या नावाने तर्पण केलं असेल, तर कोणी पितरांसाठी हवन केलं असेल। कारण वर्षभरामध्ये येणारा हा सर्व पितृ अमावस्येचा जो दिवस आहे हा पितरांसाठी समर्पित आहे। हा दिवस आपल्या घरामधील सर्व वाईट शक्तींना नष्ट करण्यासाठी, आपल्या घरातील नकारात्मकता घराच्या बाहेर काढण्यासाठी, घरात सकारात्मकता आणण्यासाठी आणि आपल्या घराची भरभरून प्रगती होण्यासाठी हा जो सर्व पितृ अमावस्येचा दिवस आहे अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा मानला जातो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या या सर्व पितृ अमावस्येचा एक शेवटचा उपाय सांगणार आहे, जो रात्री झोपताना आपल्याला करायचा आहे। आज अमावस्या तिथीला फक्त तुम्हाला झोपण्यापूर्वी हा एक मंत्र म्हणायचा आहे। या एका मंत्राच्या पठणाने किंवा हा एक उपाय केल्याने 100 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल। अगदी पितृदोष नावालाही होणार नाही। कितीही मोठा किंवा कितीही जुना तुमच्या घराण्यामध्ये, कुटुंबामध्ये, घरातील प्रत्येक व्यक्तीला किंवा एखाद्या व्यक्तीला म्हणजे कितीही मोठा प्रखर पितृदोष असेल ना, त्या प्रखर पितृदोषातून मुक्तता होईल। तुमच्या घरामध्ये जर हा उपाय करणारे सगळे व्यक्ती असतील, सगळ्यांनी करा। घरातील एकाच व्यक्तीने, तुम्ही हा व्हिडिओ बघताय, तुम्हाला हा उपाय करण्याची इच्छा असेल, जर तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल। तुमच्या या एका उपायाने तुम्ही फक्त घरात जर हा एक मंत्र म्हटला तर घरातील प्रत्येक व्यक्तीला लागलेला पितृदोष हा नष्ट होईल। तुमच्या घराण्याला, तुमच्या कुटुंबाला लागलेला पितृदोष जो आहे तो नष्ट होईल। बघा, आपल्याला पितरांचा त्रास असणे किंवा पितरांचा श्राप असणे ही खूप मोठी गोष्ट आहे। कारण जेव्हा पितर नाराज असतात तेव्हा ते श्राप देतात। आता ते नाराज कधी होतात? बघा, आपल्या घरातील एखादा व्यक्ती स्वतःहून, म्हणजे त्याला आपण सुसाईड किंवा आत्महत्या करून मरण असं म्हणतो, तर स्वतःहून काहीतरी आत्महत्या करून मरतो किंवा घरातील एखादा व्यक्ती अपघातात मरण पावतो। त्यामुळे त्यांचा अतृप्त आत्मा आपल्या घराच्या अवतीभोवती घरामध्ये फिरकत असतो। पण बऱ्याच वेळा आपण त्यांचं स्मरण करणं, त्यांच्यासाठी श्राद्ध घालणं, तर्पण अर्पण करणं या गोष्टी आपण विसरून जातो। मग जेव्हा आपण त्यांना विसरतो तेव्हा त्यांचा श्राप लागतो, आणि जेव्हा पितृश्राप लागतो तेव्हा अडथळे, अडचणी म्हणजे सतत विघ्न ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात। मग आपण ज्योतिषांकडे, ब्राह्मणांकडे जातो, ते आपल्याला सांगतात की घराण्यातच पितृदोष लागलेला आहे, खूप शांती पूजा सांगतात, पण त्या अफोर्डेबल नसतात, इतका पैसा नसतो। आणि कितीही शांत केला ना तरी लक्षात ठेवा, पितृदोष कधीच कमी होत नाही। हा पितृदोष जो आहे ना तो कमी करण्यासाठी असेल किंवा पितृदोष नष्ट करण्यासाठी पितृपक्षातील हे जे 15 दिवस आहेत, हा पितृपंधरवाडाच त्याच्यासाठी आहे। या 15 दिवसात तुम्ही घरीच जेवढे उपाय कराल, घरीच जेवढ्या सेवा कराल, पितरांच्या नावाने श्राद्ध, तर्पण अर्पण, दान धर्म जेवढं तुम्ही कराल ना, त्यानेच तुमचा पितृदोष हा कमी होत जातो। आता आज शेवटचा दिवस आहे पितृपक्षातील, ज्याला आपण सर्व पितृ अमावस्या म्हणतो। त्याला दिवसभर जरी तुम्ही खूप उपाय केलेले असतील, खूप काही असेल, तरी ज्यांची इच्छा आहे ताई आम्हाला हा उपाय करायचा आहे, आमच्या आयुष्यात खूप अडचणी आहेत किंवा पितृदोष नष्ट करायचा आहे, तर त्यांनी हा उपाय आज रात्री झोपताना आवर्जून करा। रात्री झोपण्यापूर्वी फक्त तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे। बघा, रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल, कितीही वाजता चालेल, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचे। काळ्या रंगाचं जे वस्त्र असतं हे तुम्हाला घ्यायचं आहे, आणि त्या कापडासोबत तुम्हाला थोडेसे काळे तीळ घ्यायचे। बघा, काळ्या रंगाचे जे तीळ असतात हे तीळ तुम्हाला घ्यायचे। सगळ्यात पहिले काय करायचं तर ह्या काळ्या रंगाचं जे कापड आहे हे तुम्हाला तुमच्या समोर, जिथे तुम्ही बेडवर असाल, कुठे पण असाल, देवघराच्या समोर, घराच्या दक्षिण दिशेला असाल, जिथे तुम्ही बसलेला तिथे तुमच्या समोर ह्या काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे, आणि त्याच्यामध्ये एक मूठभर काळे तीळ घालायचे। काळ्या रंगाचे असणारे जे तीळ असतात हे मूठभर तुम्हाला त्या कापडावरती सोडायचे आहे। त्याला एक घट्ट गाठ मारायची आहे, आणि ही काळ्या रंगाची, काळ्या तिळांची जी पोटली तयार होईल ही आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे। उजव्या हातात ही पोटली घेऊन पितरांचं स्मरण करायचं आहे, क्षमा मागायची आहे। त्याच्यानंतर बघा, नित्यसेवेचं पुस्तक असेल किंवा गुगल, यूट्यूब सगळ्यांकडेच आहे, तिथे तुम्हाला श्री पितृबाह्य सुक्तम मिळेल किंवा पितृसुक्तम मिळेल। जे पितृसुक्तम आहे ही पोटली हातात घेऊन पितरांची क्षमा मागून, अडथळे विघ्न दूर होण्यासाठी त्यांना प्रार्थना करून एक वेळा फक्त पितृसुक्तम म्हणायचं आहे, आणि त्याच्यानंतर ही जी पोटली आहे ही आपल्या उशीखाली ठेवायची आहे। जेव्हा रात्री तुम्ही झोपाल तेव्हा आपल्या उशीखाली ठेवा, किंवा मग उशीखाली ठेवायची नसेल
तुम्ही समजा तुम्हाला स्वतःला दोष आहे तर तुम्ही उशीखाली ठेवा, घराण्यात दोष आहे, सगळ्या घराला पितृदोष आहे, तर ही पोटली काळ्या तिळांची जी आहे ती घरातील दक्षिण दिशेला ठेवा. आपल्या घराचा जो दक्षिण भाग असेल त्या दक्षिण दिशेला तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे. तुम्हाला ही पोटली या अमावस्येपासून पुढची अमावस्या येईपर्यंत त्याच एका ठिकाणी, त्याच एका जागी तिथेच ठेवायची आहे. दक्षिण दिशेला ठेवली असेल तर दक्षिण दिशेलाच ठेवा, उशीखाली ठेवली असेल तर 1 महिनाभर उशीखाली ठेवा. पुढची अमावस्या येईल त्या अमावस्येला सगळ्यात पहिले सकाळी उठून स्वच्छ स्नान वगैरे करायचं. स्नान म्हणजे आपल्या आंघोळ जी असते हे आंघोळ करायची. आंघोळ करून झाली की त्याच्यानंतर हे जे तीळ आहेत, ही जी पोटली आहे हे तिथून काढायची, जिथे ठेवलेली आहे तिथून काढायची. काढल्यानंतर तुम्हाला त्यातले थोडेसे तीळ जे आहेत ते एका पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि हे पाणी तुम्हाला घराच्या उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे. पितरांचा वास असणारी जी महत्त्वाची जागा आहे ती म्हणजे घराचा उंबरठा. आणि अमावस्या तिथीला पित्र जे आहेत हे आपल्या घरात वास करत असतात. त्यामुळे स्वच्छ स्नान करायचं. आंघोळ झाल्यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडेसे काळे तीळ घालायचे जे आपण 1 महिनाभर ठेवलेले आहेत तेच, आणि घराच्या उंबरठ्यावर शिंपडायचे. याने पितृ शांत होतील, अतृप्त पितृ तृप्त होतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील. त्यानंतर पुन्हा थोडेसे तीळ घ्यायचे आणि ते तुम्हाला एका लोटाभर पाण्यामध्ये घालायचे आहे. हा लोटाभर पाणी घेऊन कुठल्याही पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि तिथे जाऊन लोटाभर पाणी, जे तांब्याभर पाणी घेऊन गेलेलो आहोत ते त्या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. तिथे पितरांसाठी प्रार्थना करायची आहे. ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तिथे पिंपळाच्या झाडाजवळ एक छान दिवा लावायचा आहे आणि जो दिवा लावाल त्या दिव्यामध्येही तुम्हाला जे राहिलेले तीळ असतील ते त्या दिव्यामध्ये घालायचे आहे. या पद्धतीने जर ह्या अमावस्येला ठेवलेले तीळ तुम्ही पुढच्या अमावस्येला या ठिकाणी ठेवले, कितीही प्रखर असणारा पितृदोष हा तुमचा नष्ट होऊन जाईल. जेव्हा पितृदोष नष्ट होईल तेव्हा कामातील अडथळे दूर होतील, अडचणी नष्ट होतील, कामं मार्गी लागतील आणि सगळं मनासारखं होईल. खूप साधा आणि खूप सोपा उपाय आहे, आवर्जून करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा.